धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खाना केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बिडी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला. जीवेन सोडी मी तुझला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. स्वये भानुजो भानु आराधिला, तयाचे कुळी दीप तो दिव्य झाला. हरी भक्तीला गोनी तारी समजता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा.
धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा भगवान पंढरीनाथाला चोर म्हणून धरल्याच्या नंतर त्याच्याशी युक्तिवाद कसा केला आणि त्याला कसं धरून ठेवलं याचा सविस्तर विचार सांगणारा अभंग आपण गेल्या 15 दिवसापासून याच्यावर चिंतन पाहत आहोत. आणि आजचा त्या चिंतनाचा 16वा दिवस. आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवल यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने समाधीने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये गोदावरी मातेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा आषाढी वारी उत्सव, त्यातील आजची ही 16व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल श्री संत जनाबाई महाराज तशा स्त्री आहेत, पण स्त्री असताना सुद्धा त्यांनी भगवान पंढरीनाथाच्या रूपाला चोर अशा प्रकारचं रूपक देऊन त्यांनी त्या पंढरीनाथाला धरलं. बघा, काल आपण चिंतन पाहत असताना शेवटी 2 प्रश्न निर्माण करून आपण थांबलो होतो की स्त्रियांचं मानसिक वय आणि पुरुषाचं मानसिक वय, आणि त्याच्यानंतर कोणत्या शब्दाने त्यांनी जाडाजोडी केली, या 2 प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या चिंतनामध्ये बघायचं आहे. मनुष्याचं शारीरिक वय आणि मानसिक वय याच्यामध्ये फरक असतो. माणसाचं शारीरिक वय आणि मानसिक वय हे सारखं असतं, परंतु स्त्रियांचं मात्र शारीरिक वय आणि मानसिक वय याच्यात जर आपण तफावत पाहिला तर मानसिक वयामध्ये स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असतात. समजा पुरुषाचं जर वय 40 असेल तर मानसिक वयही पुरुषाचं 40च असतं, पण स्त्रीचं वय जर शारीरिक 40 असेल तर मानसिक वय मात्र हे 45 अशा प्रकारचं असतं. कारण की पुरुष आणि स्त्री याच्यात हा तफावत आहे. कसा? जसं जसं माणसाचं वय वाढतं ना तसं तसं माणसाचे विचारही वाढले पाहिजेत. म्हणून जर त्या ठिकाणी वयाबरोबर विचार जर वाढत नसले तर तुकोबराय म्हणतात तो पुरुष शरीराने वाढलाय पण विचाराने मात्र तो लहानच राहिला. वयाच्या प्रबोधे विचार जानाही समान तुझे बालकाचा, समान तुझे बालकाचा. वयाच्या प्रबोधे विचार जानाही समान तुझे बालकाचा, समान तुझे बालकाचा. वयाच्या प्रबोधे
एखाद्या माणसाचं शारीरिक वय वाढलेलं असतं, पण मानसिक जर वय वाढलेलं नसलं तर तो कामं करत असताना लहान मुलासारखेच कामं करतो. म्हणून एखाद्या माणसाला लोक म्हणत असतात, का हो तुम्ही असे लहान मुलासारखं कमी येडेवणी करता? म्हणजे याचा अर्थ त्याचं शारीरिक वय वाढलं पण मानसिक वय वाढलेलं नसतं. स्त्रियांचं मात्र शारीरिक वय जरी सारखं असलं पुरुषाबरोबर, तर मानसिक वय मात्र या ठिकाणी पुरुषापेक्षा हे 5 वर्षांनी जास्त असतं. समजा पुरुषाचं शरीराचं वय 40 आहे, मानसिक वय जास्त 40च आहे, पण स्त्रियाचं वय जर शारीरिक 40 असेल तर मानसिक वय मात्र ते किती असेल? मग 45 वर्ष असेल. म्हणून तर बघा, ज्यावेळेस पुरुष हताश होतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी पुरुष निराश होऊन बसतो, त्यावेळेला आपल्या भारताच्या इतिहासामध्ये त्याला आधार हा स्त्रियांनीच दिलेला पाहायला मिळतो. कितीतरी इतिहासामध्ये अशा घटना आहेत की पुरुष आपल्या कार्यकर्तृत्वावरून पदच्युत झाला, पण स्त्रीने परत त्याला त्या कार्याच्या वाटेवर आणलं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. शहाजी राजे हे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करण्यामध्ये एवढा त्यांचा हातभार दिसत नाही, पण सर्वात मोठा हातभार दिसतो तो म्हणजे जिजाऊ आईसाहेबांचा. जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिली आणि स्वातंत्र्य मिळावं याकरता त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या मुलाच्या हातामध्ये चॉकलेट देणारी आई दिसते, आपल्या मुलाच्या हातामध्ये बिस्किट देणारी आई दिसते, आपल्या मुलाच्या हातामध्ये आजकाल मोबाईल देणारी आई दिसते, पण आपल्या मुलाच्या हातामध्ये तलवार देणारी आई मात्र एकच होऊन गेली, म्हणजे ती जिजाऊ आईसाहेब. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याच्या पाठीमागे हात आहे तो जिजाऊ आईसाहेबांचा. त्याच्यानंतर आपण जर आपल्या वारकरी संप्रदायाचं जर उदाहरण बघितलं तर ज्ञानराज माऊलींना विसोबा खेचाराने त्रास दिल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी ताटी लावून बसले, मला नाही या जगात वावरायचं, मी माझा एकटा संपादन करील, मी माझं एकटा राहील, माझा परमार्थ करील असं ठरवलं. परंतु त्याच्यावरती मुक्ताबाईंना पर्याय काढला आणि मुक्ताबाईंना ज्ञानोबरांना उपदेश केला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मन मारुनी उन्मनी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मन मारा आणि उन्मनी अवस्था प्राप्त करा. हे जग काय करतं याचा विचार करू नका, तुम्ही तुमचं कार्य करा. म्हणजे ज्ञानोबरायांनी जरी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असला, पण त्या पाया रचायला लावणाऱ्या मात्र मुक्ताबाई आहेत. विठ्ठल विठ्ठल कौरव पांडवांच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही बघा, पंडूराजा मृत्यू पावलेत, 100 कौरव आहेत, त्या 100 कौरवांनी राज्य हिसकावून घेतलं. 5च पांडव आहेत आणि एकटी कुंती स्त्री आहे, पण एकट्या कुंती मातेनं 5 पांडवांना घडवलं आणि पांडवाकडून युद्ध करून कौरवांना मारून परत त्या ठिकाणी राज्य संपादन केलं. म्हणजे त्या पांडवांच्या पाठीमागं सुद्धा एक स्त्रीच आहे, शिवाजी महाराजांच्या पाठीमागं स्त्रीच आहेत, ज्ञानोबरांच्या पाठीमागं सुद्धा स्त्रीच आहेत, पांडवांच्या पाठीमागं सुद्धा स्त्रीच आहेत. आणि तसं भगवान पंढरीनाथाला चोर ठरवून त्याला त्या ठिकाणी युक्तिवाद करून जनाबाई महाराजांनी त्याच्या पायात बेड्या घातल्या. ह्या सुद्धा करणाऱ्या त्या ठिकाणी संत जनाबाईच आहेत. काय असतं, ज्यावेळेस आपण चोर धरतो त्यावेळेस त्या चोराला बांधावं लागतं, नंतर त्याला बंदीखान्यात टाकावं लागतं आणि बंदीखान्यातून त्याला चोरी सिद्ध करण्याकरता त्याला कोर्टात न्यायाधीशासमोर उभा करावं लागतं आणि तिथं दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतात आणि युक्तिवाद केल्याच्या नंतर तो चोर सिद्ध होतो किंवा चोर चोरी कबूल करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते चोर खरा ठरतो. म्हणून आज आपल्याला जे चिंतन पाहायचं आहे ते म्हणजे जनाबाई महाराजांनी विठ्ठलाला धरलं, हृदयाच्या बंदीखान्यात केलं आणि त्याच्यानंतर त्याला कोर्टात उभा केलं आणि तिथं उभा केल्याच्या नंतर युक्तिवाद चालू केला. तो युक्तिवाद करत असताना कशाचा युक्तिवाद केला तर जनाबाई महाराज त्याचं उत्तर आपल्याला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. शब्द केली शब्द
शब्दे केली झाडा जोडी, शब्दे केली झाडा जोडी. जनाबाई महाराज सांगतात, त्या भगवंताशी युक्तिवाद करत असताना आम्ही शब्दाची जडाजोडी केली. शब्द एकत्र आणले आणि शब्द एकत्र आणून त्या भगवंताची चोरी सिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केला. बघा, परमार्थामध्येच नव्हे तर सर्वच ठिकाणी शब्द महत्त्वाचे आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये जो ज्ञानाचा व्यवहार घडतो तो शब्दाने अशा प्रकारचा घडतो. तुम्हाला पाठीमागं शाळेत निबंध असायचे बघा. कोणते निबंध? नकारार्थी निबंध. समजा शाळेतील परीक्षा रद्द झाल्या तर मला वाटतं तो निबंध आता खरोखर सिद्ध झाला. आता म्हणजे आता निकाल लागतो तो परीक्षा न झाल्याचा निकाल लागतो आता. म्हणजे असे काहीतरी निबंध असायचे तुम्हाला. हवा नसली तर, झाडे नसली तर, पाऊस नसला तर, असे कल्पना करा असे निबंध असायचे. तसं मी एक विचारतो तुम्हाला, या जगात शब्द नसते तर कुणाला काय बोलायचं आहे हे काहीच कळालं नसतं. म्हणजे तो जेवण मागवतो का पाणी मागवतो का काय मागतो काही कळालं नसतं. म्हणजे शब्द हे तसे शब्द मानवातच शब्द आहेत अशातला प्रकार नाही. पशु पक्षादिकामध्ये सुद्धा, प्राण्यामध्ये सुद्धा, जनावरांमध्ये सुद्धा सर्वांमध्ये शब्द आहेत. फक्त त्यांचे शब्द आपल्याला कळत नाहीत. चिमण्या, पोपट, साळुंकी, कावळे हे बोलत असताना सुद्धा त्यांचे सांकेतिक शब्द आहेत. त्यांचे ते ओरडणं सुद्धा ते शब्द आहेत. ते शब्द जाणणारे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे ज्ञानी लोक होते, पण आता मात्र ते शब्द जाणणारे माणसं कदाचित नसतील, असतीलही कुठं, पण इतके प्रगत नाही आहेत. परंतु मला हे सांगायचं आहे की शब्द हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. माणसाला जे ज्ञान होतं ते शब्दाने अशा प्रकारचं ज्ञान होतं. माणसं माणसाशी जोडले जातात ते सुद्धा शब्दाने जोडले जातात. शब्द म्हणजे एक चावीसारखे असतात. माणसं तोडल्या जातात सुद्धा शब्दानेच आणि माणसं जोडल्या जातात ते सुद्धा शब्दानेच. शब्द चावीसारखे असतात म्हणतात. शब्द जर सुईचे फिरले तर ते माणसं जोडतात आणि शब्द जर उलटे फिरले तर ते माणसं तोडतात. म्हणून शब्द वापरत असताना खूप जपून वापरला पाहिजे असं म्हटलं जातं. कारण की शब्द हे एक चांगल्या प्रकारचं धारदार शस्त्र आहे आणि ते धारदार शस्त्र असल्यामुळं शब्द वापरत असताना खूप जपून वापरले पाहिजेत. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ज्ञानाची देवाणघेवाण सारी शब्दाने होत असल्यामुळं, ज्ञान आपल्याला हे शब्दाने होत असल्यामुळं शब्दाचे माणसावरती खूप मोठे अशा प्रकारचे उपकार आहेत.
शब्द हा बहुसार उपकाराची राशी मनोनी चालविला माझे त्यासी मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैसी म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द हा खूप मोठा सार आहे, परत तो उपकाराची राशी आहे. का तर त्या शब्दाने सर्व ज्ञानाची देवाणघेवाण करते. आपल्याला शास्त्र कळाले शब्दाने, कसं वागावं कळालं शब्दाने, काय खावं कळालं ते सुद्धा शब्दाने. म्हणून संतांनी या जगावरती जे उपकार केले ते सर्व शाब्दिक उपकार केलेत. आणि गंमत अशी असते, धन देणारा एखाद्या वेळेस आपल्या लक्षातून जाईल किंवा धन देणारा देऊन देऊन किती देईल ते धन संपेल, पण ज्याने आपल्याला चांगले शब्द दिलेत ते शब्द मात्र संपत नसतात. म्हणून आपण जर बघितलं तर भगवान श्रीकृष्णाने दोघाला दोन अशा प्रकारचं दान दिलं. अर्जुनाला दान दिलं ते शब्दाचं आणि सुदामाला दान दिलं ते धनाचं. सुदामा ज्यावेळेस मागण्या करता आला त्यावेळेस सुदामाला काय दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. म्हणजे सुदामाला दान दिलं ते धनाचं आणि अर्जुनाला दान दिलं ते शब्दाचं दान दिलं. मला सांगा, सध्या आपल्या उपयोगाला सुदामाला दिलेलं धन उपयोगाला येतं की अर्जुनाला दिलेले शब्द उपयोगाला येतात? अर्जुनाला शब्द दिलेत म्हणजे कोणते? गीता. गीता अर्जुनाला दिली आणि सुदामाला सोन्याची नगरी दिली. म्हणून जगामध्ये उपकार मानत असताना आपण धन देणाऱ्याचे उपकार नाही मानत, शब्द देणाऱ्याचे उपकार मानतो.
आपल्या आजोबा पंजोबाने आपल्याला धन दिलं, पण आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे का हो? नाही. आजोबापर्यंत नावं माहिती आहेत आपल्या, पंजोबाचं नाव कदाचित कुणाला काहीतरी कागदपत्राकरता माहिती असतं, पण त्याच्या अलीकडचं ते पंजोबाच्या वडिलाचं खापर पंजोबा, चिपड पंजोबा, त्यांचे तर नावं आपल्याला माहीतच नसतात. काय कारण? त्यांनी तर धन दिलंय ना. ही जी जमीन आली त्यांच्यापासून आपल्यापर्यंत आली, हे घर त्यांच्यापासून आलं, ही संपत्ती त्यांच्यापासून आली, पण आपण त्यांचं नाव ठेवत नाही. कारण की धन देणाऱ्याला माणसं विसरतात, पण जे शब्द देतात आपल्याला, ज्या शब्दाने आपण घडतो, त्या शब्द देणाऱ्याला माणसं विसरत नाहीये. म्हणून ज्यावेळेस संस्थेतून कीर्तनकार शिकून बाहेर पडतो, त्यावेळेला कीर्तनात उभा राहिल्याच्या नंतर त्याला कीर्तनाला उभा करण्याकरता त्याच्या वडिलांनी धन दिलेलं असतं, आणि त्याच्या शिक्षकाने, त्याच्या गुरुने त्याला ज्ञान दिलेलं असतात, शब्द दिलेलं असतं. मला सांगा, त्याला कीर्तनात उभा राहिल्याच्या नंतर नाव कोणाचं घ्यावं लागतं? गुरुचं नाव. वडिलाचं नाव घेता येत नाही. आणि जर त्याने वडिलाचं नाव घेतलं तर लोक त्याला येड्यात काढतील, लोक त्याला चांगलं शहाणपणाचं म्हणणार नाहीयेत. का? धन देणारा श्रेष्ठ नसतो, शब्द देणारे श्रेष्ठ असतात. म्हणून जनाबाई महाराजांनी जी जडाजोडी केली ती कशाची केली? शब्दाची केली. संतांनी शब्द एकत्र केले. तुकोबरायांनी जे अभंग तयार केले ते शब्दाचेच आहेत. नाथ महाराजांनी शाब्दिक वाङ्मय, शाब्दिक रचना तर सर्वात जास्त अशा प्रकारची केली. म्हणजे सर्व संत मंडळींनी शब्द एकत्र केले, आणि शब्द एकत्र करून जगावरती उपकार केले, आणि देवाबरोबर सुद्धा संवाद साधला. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय तर म्हणतात, आम्ही देवाची पूजा करत असताना सुद्धा ती सुद्धा शब्दानेच केली. शब्दाचे रत्ने करुनी अलंकार, शब्दाचे रत्ने करुनी अलंकार, तेने विश्वंभर पूजिला, तेने विश्वंभर पूजिला, तेने विश्वंभर पूजिला. संतांनी त्यांच्या जीवनामध्ये शब्दाचेच रत्नाचे अलंकार केले, आणि त्याने भगवंताची त्यांनी पूजा केली. आणि समाजावर सुद्धा त्या ठिकाणी उपकार करत असताना त्यांनी शब्दच वापरले. खरंच म्हणतात, आमच्याकडं जे काही असेल धन, तर ते आम्ही शब्दाचंच अशा प्रकारचं तयार केलं. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, 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 आम्हा घरी धन शब्दाचीच शब्दाचीच यज्ञे शस्त्रे करू, शब्दाचीच शस्त्रे यज्ञे करू, शब्दाची आमोदा जीवाचे जीवन, शब्दाची आमोदा जीवाचे जीवन, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू, शब्दाची आमोदा जीवाचे जीवन, शब्दाची आमोदा जीवाचे जीवन. आमच्याकडं जे धन आहे ते धन म्हणजे शब्दाचंच, आणि आमच्याकडे जे शस्त्र आहेत ते शस्त्र सुद्धा शब्दाचे. शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, आणि शब्दे वाटू धन जनलोका.
ज्यावेळेस समाज आमच्याकडे येतो त्या टायमाला धनही शब्दाचंच आणि शस्त्रही शब्दाचेच. चांगला समाज आला तर आम्ही त्याला शाब्दिक पारमार्थिक धन देतो आणि वाईट जर समाज आला तर त्याला परमार्थाला लावण्याकरता त्या शब्दाचं शस्त्र करतो. ज्यावेळेस संत शिव्या देतात त्यावेळेस ते शाब्दिक शस्त्रच आहे ना, ते त्या शाब्दिक शस्त्राने संत शिव्या देतात. तसं तुकोबरा म्हणतात, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. आम्हाला त्या लोकाशी बोलत असताना भीड भार काही नाही. लहान आम्ही काही लहानाची आम्हाला भीड नाही आणि मोठ्याचा आम्हाला बोलत असताना भार वाटत नाही. आम्ही बोलत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तराचे बाण हातामध्ये घेऊन आम्ही फिरतो. आणि देवाची पूजा करायची असेल तर शब्देची गौरव पूजा करू. शब्दानेच आम्ही देवाचा गौरव करतो आणि शब्दानेच आम्ही देवाची पूजा सुद्धा अशा प्रकारची करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाई महाराजांनी देवाला उभं केलं आणि देवाबरोबर शाब्दिक वाद सुरू केले. देवा बोल, पहिलं मला सांगा, देवाने जनाबाई महाराजांची कशाची चोरी केली होती? चित्ताची चोरी केली होती. आणि चित्ताची चोरी केली का नाही हे त्या ठिकाणी जनाबाई महाराजांना देवाकडून वधवून घ्यायचं होतं. कारण की चोर स्वतः म्हणत नाही की मी चोरी केली, तोपर्यंत तो चोर चोर ठरत नाही. तो म्हटला पाहिजे हो मी केली ते. त्यावेळेस त्याने त्याला आजकालच्या भाषेमध्ये जबाब म्हणतात, त्याने जबाब दिला पाहिजे. तर जनाबाई महाराज म्हणतात, बोल तो चित्ताची चोरी केली की नाही आमच्या. त्यावेळेस सुरुवातीला देव नाही म्हटलेच असतील, कारण की देवाला बऱ्याच ठिकाणी आपण नाही म्हटलेलं पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आईनं विचारलं कृष्णाला की तू माती खाल्ली का, त्यावेळेस सुद्धा आईला देवाने सांगितलं होतं, आई मी नाही खाल्ली ग माती, मी माती खाल्लेली नाही आहे. म्हणजे देवाने सांगितलं असावं की नाही मी तुझं चित्त नाही चोरलं. मग त्यावेळेस जनाबाई महाराजांनी युक्तिवाद केला की या जगामध्ये चित्ताची चोरी करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही आहे. कारण की या जगात फक्त चित्ताची चोरी करणारा देवच आहे. देवाशिवाय दुसरं कोणी चित्ताची चोरी करू शकत नाही. कारण की चोरी करणाऱ्यामध्ये सुद्धा हे असतात, काय प्रकार असतात. काही चोर गाड्याची चोरी करणारे असतात, काही चोर सोन्याची चोरी करणारे असतात, काही चोर पैशाची चोरी करणारे असतात, काही चोर बिस्किट चोरणारे म्हणजे गुटखे चोरणारे, मंदिरातले चपला चोरणारे चोर असतात. काय करावं, त्या मंदिरात गेलं की आता थोडंसं मंदिर बंद आहे, नाही तर मंदिर चालू होतं त्या टायमाला चपला सोडल्या की नव्या असल्या तर नक्कीच गेलेल्या असतात. आपल्याला दिवसातून एकदा मंदिरात जायला सुद्धा प्रयत्न करावे लागतात, वेळ काढावी लागते. पण ते बिचारे चोर दिवसभर मंदिरात बसलेले असतात, दिवसभर तिथंच बसले असतात. म्हणजे किती भक्ती आहे त्यांच्यावली खरी, म्हणजे देवाबद्दल तशी. बरं, ते दिवसभर बसलेले असतात हे त्या मंदिरातल्या लोकांना माहिती असतं, हा दिवसभर इथं काय करतो. पण तरीसुद्धा ते त्याच्यावर संशय घेत नाहीत, त्याच्यावर त्या ठिकाणी त्याला म्हणतही नाही तू इथं काय करतो म्हणून. का म्हणत नाहीत कोणाला कोण माहिती. कदाचित एखाद्या वेळेस त्यांचे बी काही संबंध आहेत का काय, ते कोणाला ते नातमार झालं माहिती. फक्त आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, ते इतके हुशार असतात, आपल्याला असं वाटतं एका ठिकाणी चपला सोडल्यावर ते घेऊन जातात. मग आपण ह्या दरवाजाच्या ह्या साईडला एक चप्पल सोडतो आणि दरवाजाच्या त्या साईडला एक चप्पल सोडतो. पण आपण दिवसातून एकदा जातो, ते दिवसभर तिथं असतात. पण त्यामुळं त्यांचं जीवनच त्याच्यावर असल्यामुळे ते कायमची असल्यामुळे त्यांना माहिती ज्या अर्थी ह्या तर साईडला एकच चप्पल आहे, त्या अर्थी दुसरी चप्पल त्या साईडला आहे, ते बरोबर सापडी ते आणि घेऊन जाते. मी तर एक म्हणजे महाराजांच्या घरी गेलो आणि ते महाराज चालले होते दर्शनाला. तर मग त्यावेळेस त्यांनी ती चांगल्या चपला घातल्या निघाली. आणि मग त्यांची पत्नी म्हणजे अहो ते चपला दर्शनाला जायच्या नाहीत म्हणे, त्या दर्शनाला जायच्या चपला तुमच्या दुसऱ्या आहेत त्या साध्या घालून जाऊ. त्या कोणत्या होत्या, तुटेल फाटेल चपला, म्हणजे तशा चपला घालून जावं लागतं. कारण की ते चोर आहेत ना, ते चोरतात. पण युक्तिवाद करत असताना चोर जोपर्यंत म्हणत नाही मी चोरलं, तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला चोर चोर सिद्ध करता येत नाही. जनाबाई महाराजांनी विचारलं, बोल देवा, चित्ताची चोरी तूच केली ना, तुझ्याशिवाय चित्ताची चोरी करणारा कोण नाहीये. तुला हरी म्हणतात, हरी म्हणजे शब्दाचा अर्थ होतो हर येते, दुसऱ्याचं चित्त हरून घेतो त्याला म्हणतात हरी. आपण पाठीमागं प्रमाण पाहिलं ना, हरिले हरिने माझे हरिले चित्त. हरीच चित्ताचं चित्त हिरावून घेऊ शकतो. पण तरी सुद्धा देव नाही म्हणायचे, मी नाही चित्त चोरलं.
आणि जनाबाई महाराजांना विचारलं की तुमचा अंदाज कसा आहे चित्ताची याने चोरी केली म्हणून. जनाबाई महाराज सांगायच्या की आतापर्यंत आमचं चित्त काही पदार्थाने वेचलं होतं, चोरलं होतं, पण ते चित्त परत पाठीमागं आलं. आमचं चित्त आतापर्यंत काही प्राण्याने चोरलं होतं, पण ते परत पाठीमागं आलं. आमचं चित्त आतापर्यंत काही नातेवाईकांनी चोरलं होतं, ते परत पाठीमागं आलं. पण ज्यावेळेस या देवाने आमचं चित्त चोरलं त्यावेळेस मात्र आमचं चित्त पाठीमागं आलं नाही. कशाप्रमाणे? पाण्यात गेलेल्या मिठाप्रमाणे. आपण प्रमाण सांगितलं होतं, नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. आतापर्यंत आमचं चित्त आई वडिलाकडे गेलं, पण आम्हालाही कळालं की हित नाही ठावे जननी जनका. ते मायबाप सांभाळतात ते कशा करता? लोभा करता. मायबापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. मायबापाकडे आमचं चित्त गेलं, पण आमच्या लक्षात आलं की आम्हाला सांभाळण्यामध्ये त्यांचा लोभ आहे. म्हातारपणी आम्ही त्यांना सांभाळावं याकरता ते आम्हाला लहानचं मोठं करतात. म्हातारपणी आम्ही त्यांना 2 पैसे कमवून द्यावेत म्हणून ते आम्हाचं शिक्षण करतायत. आमच्या हे लक्षात आलं. आणि कारण की ज्यावेळेस एखादा मुलगा म्हातारपणाला सांभाळायला तयार होत नाही त्या टायमाला बाप हिरण्यकशिपू व्हायला मागं पुढं पाहत नाही. हिरण्यकशिपू व्हायला म्हणजे मुलाला मारणारा तो हिरण्यकशिपू, त्याला हिरण्यकशिपू व्हायला तो मागं पुढं पाहत नाही. तुकोबराय म्हणतात ना, ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादा मुलगा त्या आईबापाच्या मतानुसार वागत नाही त्यावेळेस आई सर्पिन बनते आणि बाप काय बनतो? बोका बनतो. माय बाप जरी सर्पिन की बोका त्याच्या संगे सुखा न पविजे बाळ. म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये जर बघितलं तर ज्यांनी त्या आई वडिलांचा चित्ताने स्वीकार केला होता, पण त्या आई वडिलांनी त्यांना धोका दिला हिताच्या करता, त्यावेळेस त्यांनी त्यांचा त्याग केला. आई देव आहे, पण ज्यावेळेस आपल्या हिताच्या आड येते त्यावेळेस आपलं चित्त पाठीमागे येतं. बाप देव आहे, पण ज्यावेळेस ते आपल्या हिताच्या आड येतात त्या टायमाला आपलं चित्त पाठीमागे येतं. मोठा भाऊ देवा समान आहे, पण ज्यावेळेस तो आपल्या हिताच्या आड येतो त्या टायमाला आपलं चित्त पाठीमागे येतं. म्हणून तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात ना, माय बाप प्रल्हादे जनक बिभीषणे माता, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरती केली. प्रल्हादाने आपल्या वडिलाचा त्याग केला, बिभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला आणि भरताने आपल्या आईचा त्याग केला, मातेचा त्याग केला. म्हणजे यांच्याकडून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की यांचं चित्त तिथं गेलं पण परत पाठीमागं आलं. परंतु आमचं चित्त मात्र या देवाकडे घेतलेलं असल्यामुळं ते परत पाठीमागं आलं नाही. याचा अर्थ देवच त्या ठिकाणी या चित्ताचा चोरी करणार आहे. म्हणून जनाबाई महाराजांनी अनेक शब्द एकत्र केले. शब्दे केली जडाजोडी. आणि देवाला शब्दच आवडतात. देवाशी शाब्दिक पूजा केलेली, देवाला शब्दाने बोललेलं हे देवाला खूप आवडतं. शब्देची गौरव पूजा करू. शब्दाने शाब्दिक मानसिक ही ते देवाला पूजा आवडते. त्यामुळे जनाबाईनं शब्दाची जडाजोडी केली आणि शब्दाची जडाजोडी करत असताना देव निघून जाऊ नये, हृदयात राहावा याकरता त्याच्या पायात काय केलं? बिडी घातली. शब्दे केली जडाजोडी. विठ्ठल पायी घातली बिडी. विठ्ठलाच्या पायामध्ये बिडी घातली आणि बिडी घालून त्याला धरून ठेवलं. बिडी का घातली पायामध्ये? त्या चोराच्या पायात बिडी घालीत असतात जो चोर जास्त बलवान आहे, नाही तर कमी बलवानाच्या चोराच्या हातात त्या ठिकाणी बिडी घालतात. जनाबाई महाराज म्हणतात मी हातात नाही बिडी घातली, मग पायात घातली, कारण की हा पळून जायला खूपच हुशार आहे. सहजासहजी अशा प्रकारचा पळून जाईल. आपण पाठीमागं चपळ चोर आहे या लक्षणामध्ये बघितलं. हा ब्रह्मविदेचा जनिता, हा ब्रह्मविदेचा जनिता, तुम्ही याला धरू पाता, तुम्ही याला धरू पाता. हा कैसा येईल हाता गे गोकुळीच्या नारी. म्हणजे हा न सापडणार असल्यामुळे, पळणार असल्यामुळं त्याच्या पायात बेड्या घातल्या आणि पायात बेड्या घातल्या की मग चोराला पळता येत नाही. शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बिडी. असे अनेक शब्द जनाबाई महाराजांनी वापरले. कितीतरी पुराणातले प्रमाण दिले, कितीतरी पुराणातले त्यांनी पुरावे दिले, पण तरी सुद्धा देव हो म्हटले नाही, काकुळतीला आले नाही, देवाने चोरी स्वीकारली नाही.
पण जनाबाई महाराजांना मात्र असा युक्तिवाद करता 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 एक शब्द आठवला आणि त्या शब्दाने मात्र जनाबाई महाराजांच्या समोर देव काकुळतीला आला. कोणता शब्द आठवला आणि देव त्याच शब्दाने का काकुळतीला आला नाही, बाकीच्या त्याच शब्दाने काकुळतीला का आला, बाकीच्या शब्दाने काकुळतीला का आला नाही, तो शब्द किती महत्त्वाचा आहे, कोणत्या कोणत्या संतांनी त्या शब्दाचा स्वीकार केला, याचा सविस्तर विचार आपण त्या ठिकाणी उद्याच्या कीर्तनामध्ये पाहूयात. विठोबार खुमाये शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली विडी, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. आजच्या या 16व्या दिवसाच्या कीर्तनामध्ये आपण अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ पाहिलाय. शब्दे केली जडाजोडी. कोणते शब्द असे आहेत की जनाबाई महाराजांनी जडाजोडी केली, ते शास्त्रातले पुराणातले शब्द आहेत. पण एवढ्या शब्दाने देव कबूल झाला नाही. मग कोणत्या शब्दाने देव कबूल होतो ते आपण उद्याच्या चिंतनात पाहणार आहोत. आपण सर्वजण या वारीचा आनंद वाचिक आणि मानसिक या 2 साधनेनं पाहत आहोत. यूट्यूबच्या माध्यमातूनही बाहेर लोक बघतात आणि फोन करून त्या ठिकाणी सांगतात की महाराज आम्ही हे रोज कीर्तन बघतो. त्यांनाही त्या ठिकाणी वारीचा आनंद घेता यावा, आपल्यालाही त्या ठिकाणी वारीचा आनंद घेता यावा, आपल्यालाही दिलेल्या वेळेमध्ये भगवंताचं चिंतन घडावं, या उद्देशानं ही चाललेली सेवा ही पांडुरंगाने रुजू करून घ्यावी, गोड करून घ्यावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भगवान गोपाल कृष्णांच्या, त्याचबरोबर सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज नवल यांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली